तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या पार्ट नंबर 2 मध्ये पाहिलंय प्रश्न क्रमांक 8 पर्यंत। आता आज आपण ह्या पार्ट मध्ये प्रश्न क्रमांक 9 पासून पाहूया। ही जे प्रश्न आकृती दिलेली आहे हे त्या ऑप्शन ABCD मध्ये उत्तर आकृती दिलेली आहे। तर या ऑप्शन मध्ये हा जो आहे आपली स्टेप वाईज जाऊया आपण। पहिल्यांदा हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर आणि हा 4 नंबर। तर आपल्याला ह्या आकृतीमध्ये 4 नंबरचा जो पार्ट रिकामा आहे तो आपल्याला ऑप्शन ABCD मध्ये एक कुठला तरी ऑप्शन घ्यायचं, ते पूर्णपणे कंप्लीट करायचे। ह्या पद्धतीमध्ये पूर्ण आकृती कंप्लीट झाली पाहिजे। तर आता तुम्ही लक्षात घ्या, हे पहा, हे ऑप्शन हा जो तिसरा आहे पार्ट आपण केला, ही सेम आकृती आहे। यामध्ये पहा, इथे पहा, हे सेम आहे बरोबर। तर यामध्ये आपण पहिल्यांदा काय करूया, एक क्लॉकवाईज डायरेक्शन पहिल्यांदा रोटेट करून पाहूया हा जो पहिला पार्ट आहे तसा येतो का। तर हे पहा, आपण हा रोटेट केल्याच्या नंतर हा पूर्णपणे पार्ट जसाच तसा आलेला आहे। तर आता आपण पुन्हा एक वेळेस रोटेट करून पाहूया, 2 नंबरचा पार्ट येतो का सेम। एक वेळेस रोटेट केला, अजून एक वेळेस, तर हा पहा, हा सेम टू सेम पार्ट रोटेट झालेला आहे। तर आता आपल्याला जो 4 नंबरचा पार्ट पाहिजे तो पुन्हा एक वेळेस तुम्ही रोटेट करून पहा, जसं क्लॉकवाईज डायरेक्शन। तर हे पहा, या पद्धतीने आता हे आपल्याला ऑप्शन ABCD मध्ये कुठे आहे ही आकृती आपल्याला पाहिजे। तर आता पहिल्यांदा आपण A कडे जाऊया। तर A कडे जातात, इथं पहा, हा स्पेस एकदम दिसतोय। तर आपल्याला त्याला स्पेस पाहिजे का नाहीये, इथं स्पेस आहे का नाहीये, त्यासाठी ऑप्शन A आता आपल्यासाठी असणार आहे का नाही, त्यासाठी ऑप्शन A आता इलिमिनेट झाले। ऑप्शन B कडे चला। ऑप्शन B कडे पाहता तुम्हाला लगेच लक्षात येईल ही आकृती आणि ही आकृतीमध्ये फार चेंजेस आहेत, म्हणजे हे उलट्या पद्धतीमध्ये आकृती दिसते। त्यासाठी ऑप्शन B पण आता राहणार नाही। ऑप्शन C कडे जाता तुम्हाला लगेच लक्षात येईल थोडासा करू आहे। हा जी आकृती आहे ही आकृती या पद्धतीमध्ये आहे बरोबर आहे, पण आपल्याला कशी पाहिजे, ह्या पद्धतीमध्ये पाहिजे, ह्या कर्व मध्ये पाहिजे। त्यासाठी ऑप्शन C पण इलिमिनेट झालं। तर आता करेक्ट ऑप्शन ह्या प्रश्न क्रमांक 9 चं काय असेल, D असेल। हा पहा, D मध्ये पाहिजे सेम टू सेम आकृती आहे, जशी पाहिजे आपल्याला तशीच आहे। तर आता प्रश्न क्रमांक 9 याचा आन्सर काय असणार आहे, D असणार आहे। प्रश्न क्रमांक 9 चा आन्सर D असेल। तर प्रश्न क्रमांक 10 पाहूया। पुन्हा एक वेळेस तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रयत्न करा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही घरी बसून सॉल्व्ह करत राहा। तर आता यामध्ये पण आपण पहिल्या स्टेप वाईज जाऊया। तर ह्यामध्ये 1 नंबर, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर आणि हा 4 नंबर। आता इथं काय शोधायचं आपल्याला, 3 नंबर शोधायचा आहे। तर 3 नंबर मध्ये ही आकृती कंप्लीट करायची आपल्याला। तर हे पहा, कंप्लीट करताना पहा आपल्याला काय काय लागतं। ही आकृतीचे जे आता एक हे डमरूचं सिंबल असल्यासारखं आहे, एका साईडला भरलेलं आहे, एका साईडला रिकाम आहे, एम्प्टी आहे। तर हे पहा, इथं जे भरलेलं सिंबल आहे रेषाने, तर इथं कुठल्या साईडला, लेफ्टच्या अप साईडला आहे, आणि इथं कुठं आहे, राईटच्या डाऊन साईडला। म्हणजे हे आकृती एकमेकांच्या अपोजिट आहेत बरोबर। तर आता आपल्याला हीच आकृती 1 नंबरची आकृती 1 नंबरचा पार्ट आणि 4 नंबरचा पार्ट एकमेकांच्या अपोजिट साईडला आहे। तर आपल्याला शोधायचं, तर 2 आणि 3 मध्ये काय काय करायचं। तर हा 2 मध्ये 3 मध्ये करत असताना हा जो डार्क कलर पार्ट स्लॅब मध्ये केलेला होता, हा बॉटमला आहे। इथं पहा, इथं आपलं कसं आहे, एकदम रिकामा पार्ट आहे। तर आपल्याला इथं काय पाहिजे, तसाच एक रिकामा पार्ट पाहिजे। तर ह्या साईडला रिकामा पार्ट असणारा ऑप्शन कुठे कुठे आहे ते चेक करूया। नाही जरी झालं तर एक लक्षात घ्या, हा जो चौकोन काढलेला आहे मध्ये, हा चौकोन आपण पूर्णपणे कंप्लीट करून घेऊया बरोबर। हा झाला, आणि इथला हा चौकोन झाला कंप्लीट बरोबर। तर आता लक्षात घ्या, आता आपल्याला काय लागतंय, हा जो पार्ट आहे, हा पार्ट मध्ये आता आपल्याला हे जो दिलेला आहे चौकोन, डार्क कलर पार्ट आहे तो पाहिजे। तर इथं पहा, इथं रिकामा पार्ट असणारा कुठला आहे, ऑप्शन ए मध्ये चा, इथं रिकामा आहे का नाही, इथं वरच्या साईडला आहे, तर ऑप्शन ए येणारच नाहीये। ऑप्शन बी येतोय, कारण इथला पार्ट जो आहे राईट साईडचा डाऊनचा जो पार्ट आहे, लेफ्ट साईडच्या डाऊनचा पार्ट हा रिकामा आहे बरोबर आहे। तर असा पार्ट डी मध्ये आहे का नाहीये, तर ऑप्शन याचं प्रश्न क्रमांक 10 चा ऑप्शन काय असणार आहे, बी असणार आहे। प्रश्न क्रमांक 10 चा ऑप्शन बी असणार आहे। हा जो पार्ट आहे या पद्धतीमध्ये बरोबर। राईट, ह्या पद्धतीमध्ये। तर ही आकृती जी झाली आहे या पद्धतीमध्ये सेम टू सेम झाली आहे, त्यासाठी प्रश्न क्रमांक 10 चा आन्सर काय असणार आहे, बी असणार आहे। आता प्रश्न क्रमांक 11 पाहूया। तर आता पाहिल्यासारखं प्रश्न क्रमांक 11 मध्ये पण आपण स्टेप वाईज जाऊया। 1 नंबर, 2 नंबर, हे 3 नंबर आणि हे 4 नंबर। तर यामध्ये पहा, 3 नंबर आणि 2 नंबर हे सेम दिसतात, फक्त
थोडासा रोटेट केलेला भाग आहे, तसंच आपल्याला 1 नंबर आणि 4 नंबरला पण त्याच पद्धतीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे. तर इथे पहा, हा जो मधला कोण मध्ये ह्या किती स्लॅशने डार्क केला आहे, 1 नंबर हे 1 आणि हा 2 ने, इथं 1 ने 2 ने. तसंच आपल्याला इथं खाली पण कसा लागतो, इथं त्रिकोण 1 आणि 2 ने स्लॅश केला पाहिजे. इथे 1 नच आहे, इथं 2 ने स्लॅश केला आहे का नाही, मग ऑप्शन ए असणार का, नाही. ऑप्शन बी कडे चला. आपल्याला हा जो पार्ट आहे सेम ह्याचा विरुद्ध दिशेने पाहिजे, या पद्धतीमध्ये. इथं जो थोडासा डार्क केलेला पार्ट पाहिजे इथे, बरोबर. हे अशा मध्ये रेष, हे अशी रेष, आणि हे जे डॉट डॉट दिसतात 3 डॉट्स, आपल्याला इथे 3 डॉट्स असे पाहिजे. तर आपल्याला ही आकृती ऑप्शन डी मध्ये दिसून येते, बरोबर. हे पहा, एक्झॅक्ट ए आणि 4 एकमेकांच्या अपोजिटला आहेत. तर आता आपल्याला प्रश्न क्रमांक 11चा ऑप्शन काय असणार आहे, डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 11चा आन्सर डी असणार. प्रश्न क्रमांक 11च्या आन्सर डी ला पूर्णपणे गोल करायचे आणि पुढे चालायचं. प्रश्न क्रमांक 12 पाहूया. आता प्रश्न क्रमांक 12 पाहत असताना पहा, लक्षात घ्या, आता पण आपण जसं जसं पाहिलं तसं ह्या आकृतीमध्ये आहे. तर इथे लक्षात द्या, 1 नंबर, 2 नंबर, ह्या 3 नंबर आणि ह्या 4 नंबर. तर यामध्ये जो आहे पार्ट 1 नंबर आणि 4 नंबर एकमेकांच्या अपोजिटला आहेत, पण आपल्याला 4 नंबरचा शोधायचा आहे. तर 2 नंबर आणि 3 नंबर हे एकमेकांच्या अपोजिटला आहेत. म्हणजे आकृतीमध्ये काय दिलेलं आहे हे पहा. हे जे बाण बाण दिसत आहेत, थोडस तुम्हाला तुमच्याकडे नवनीत प्रकाशनाची बुक असणं फार गरजेचं आहे. हे जे बुक्स आहेत ह्या बुक्स मधून आपण घेतोय सर्व काही, हे बुक्स तुमच्या सोबत असणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली लगेच लक्षात येईल. तर हा जो बाण हा जे ॲरो दिसतात तुम्हाला, हे ॲरो मी इथे काढून दाखवतो, म्हणजे एकमेकांच्या अपोजिटला कसे ॲरो आहेत. हे पहा, पहिला ॲरो, हा दुसरा ॲरो आणि हा तिसरा ॲरो यांच्या उलट दिशेने इथे दिसतंय का. तर हेच ॲरो इथं पण सेम पद्धतीमध्ये आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीमध्ये इथं पण याच पद्धतीमध्ये ॲरो आहेत. तर आपल्याला हे जे ॲरो इथं जे आहेत, आता आपल्या पार्ट नंबर 1 नंबर मध्ये जसे ॲरो आहेत तसे आपल्याला 4 नंबर मध्ये पाहिजे. तर आता आपण पाहूया 4 नंबर मध्ये कसे पाहिजे. तर हा जो पूर्ण सर्कल आहे ते पहिल्यांदा सर्कल करून घेऊया आपण, बरोबर, राईट. तर हे ॲरो जे दिसत आहेत इथे कसे ॲरो आहेत, पहिल्यांदा 2 ह्या पद्धतीमध्ये आहेत, नंतर तिसरा ह्या पद्धतीमध्ये आहे. तर आता आपण 2 हे पहिल्यांदा चौकोन करून घेऊया. तर आपल्याला 2 ॲरो ह्या पद्धतीमध्ये पाहताना पाहिजे आणि दुसरा ॲरो येणारा ह्या पद्धतीमध्ये. तर हे ऑप्शन ए मध्ये आहेत का, आहेत. पहा, इथे लक्षात घ्या, हे पूर्णपणे करून घेतलं आपण. 2 ॲरो त्याच दिशेने जातात आणि 1 ॲरो ह्या दिशेने येते. पण इथं आहे का, बी मध्ये नाहीये. इथं पहा, 1 जातो आणि 2 येतोय, नाहीये. तर सी आणि डी मध्ये तर प्रश्नच नाहीये. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 12चा ऑप्शन काय असणार आहे, ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 12चा आन्सर ए असणार. इथं काय लॉजिक आहे ते लक्षात घ्या. हे 2 ॲरो दिसत आहेत, या साईड ह्या वरती दिशेने जाणारे 2 ॲरो आहेत आणि वरून खाली येणारे किती आहेत, 1 ॲरो आहेत. तसं आपल्याला खालच्या पार्ट नंबर 4 मध्ये पाहिजे. तसं इथे या ऑप्शन मध्ये पहा, इथं दिलेले आहे वरती जाणारे 2 ॲरो आहेत आणि वरून खाली येणारे किती आहेत, 1 ॲरो आहेत. तर ऑप्शन ए याच्यासाठी एक्झॅक्टली करेक्ट आन्सर असेल. आता प्रश्न क्रमांक 13 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 कडे पाहता तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे, हा पहिला पार्ट, दुसरा पार्ट, हा तिसरा पार्ट आणि हा चौथा पार्ट. तर यामध्ये पहा, तिसरा आणि चौथा पार्ट एकमेकांच्या साईडनी रिफ्लेक्ट झालेला आहे. म्हणजे जसे काय एखाद्या पाण्यातली इमेज असल्यासारखं दिसतं याच्यामध्ये. तर आपल्याला ही जे पार्ट आहे, हे पार्ट आपण, आपल्याकडे पेन्सिल असेल तर तुम्ही पूर्णपणे हे पार्ट असा ह्या पद्धतीमध्ये ड्रॉ करू शकता. बरोबर. हा, तर हा जो पार्ट आहे, हा एखाद्या मुलांचा, लहान मुलांचा चेहरा असल्यासारखा पार्ट जो दिसतोय, तो ऑप्शन ए बी सी डी मध्ये कुठे आहे ते चेक करूया. तर यामध्ये कसं असतं, तुम्हाला लक्षात घेत असं नाही, पहिल्यांदा पूर्णपणे लक्षात घ्या. ह्या हे पहिल्यांदा एक पार्टचा प्रयत्न करायचा. हे जे कान आहे ते प्रत्येकांना कान आहेत का ते चेक करायचं. नंतर हे डोळ्यांचा जो आकार दिसतो, हा डोळ्यांचा, ते सर्वांना सेम पद्धतीमध्ये आहे का ते चेक करायचं. नंतर ही जी स्माइल आहे ते सर्वांना सेम आहे का ते चेक करायचं. तर आता ऑप्शन वाईज जाऊया. हा जो पार्ट आहे, हा पार्ट इथं पहा वरच्या साईडने थोडासा रिकामा दिसतोय. तर ऑप्शन ए मध्ये आहे का, आहे. ऑप्शन बी मध्ये तसंच रिकामा आहे का, नाही. इथं पहा, हे एकदम चेहरा वरती गेलाय, त्यासाठी ऑप्शन बी आता तुमच्यासाठी असणार नाही. तर ऑप्शन सी कडे जाता तुम्हाला लगेच लक्षात येईल की याची जे स्माइल केली आहे ते ह्या पद्धतीमध्ये केली आहे, पण आपल्याला स्माइल कशी पाहिजे, ह्या पद्धतीमध्ये पाहिजे. त्यासाठी ऑप्शन सी असणार आहे का, नाहीये.
ऑप्शन डी कडे चला. ऑप्शन डी कडे जाताना आपल्याला स्माइल कशी पाहिजे, ह्या पद्धतीमध्ये स्माइल केलेली पाहिजे. तर इथं ऑप्शन डी कडे कशी आहे स्माइल, एकदम फ्लॅट मध्ये. त्यासाठी ऑप्शन डी पण आता तुमच्यासाठी राहणार नाहीये. तर आता फक्त ऑप्शन ए ला, ए ऑप्शनला पूर्णपणे मॅच करून पाहायचं. इथे एक्झॅक्ट प्रश्न क्रमांक 13चं उत्तर का असणार आहे, ए असणार आहे. तर आता प्रश्न क्रमांक आपण 14 पाहूया. प्रश्न क्रमांक 14, तुमच्याकडे नवनीत प्रकाशनाची बुक्स असणं फार गरजेचं आहे. तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 14 मध्ये पार्ट नंबर 1, 2 ते 3 आणि हा 4, हा जो दिलेला आहे सर्कल आहे, हा पूर्णपणे आपण एखादी पेन्सिल असणं तुमच्याकडे फार गरजेचं आहे. त्यात आपण हे कम्प्लीट करून घ्या. हा जो पहिल्यांदा सर्कल दिसतोय, हा पहा, हा पाव, हा पाव, हा पाव, हे जे 3 पार्ट झाले, तर हा आता 14 पार्ट आपण कम्प्लीट करून घ्या ह्या पद्धतीमध्ये. बरोबर. तर हे जे रेष दिसतंय, तर हे रेष पण आपण कम्प्लीट करून घ्या या सर्कल मध्ये. कशा आहेत हे रेषा, ह्या पद्धतीने. बरोबर. राईट. हे रेष अशी ह्या पद्धतीने. आणि बाकीचा जो पार्ट आहे तो कसा आहे, डार्क केलेला आहे एकदम. हा पार्ट जो आहे पूर्णपणे डार्क केलेला पार्ट आहे. तर ऑप्शन ए बी सी डी मध्ये हा पार्ट कुठं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तेच आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तर आता आपण ते शोधूया. ऑप्शन ए कडे जाता तुम्हाला लगेच लक्षात येईल, इथं तर अशा रेषा एकाही ठिकाणी दिलेल्या नाहीये. त्यासाठी ऑप्शन ए असणार आहे का, आता नाहीये. ऑप्शन बी कडे लगेच जाताना तुम्हाला लगेच लक्षात येईल, आपल्याला हा जो पार्ट दिलाय डार्क केला पाहिजे पार्ट, इथे कसं केलंय, हे रेषाने पार्ट दिलाय, त्यासाठी ऑप्शन बी असणार आहे का, नाही. आता ऑप्शन सी कडे जाऊया. आपल्याला हे जे रेषा दिले ते व्हर्टिकल लाईन मध्ये दिले, आणि तो ऑप्शन सी मध्ये कसे आहे, हॉरिझॉन्टल लाईन मध्ये हा रेषा दिले. हे पहा, हे रेषा जे दिले हॉरिझॉन्टल लाईन मध्ये दिले, आडव्या रेषामध्ये दिले. आपल्याला कशी पाहिजे, हे रेषा पूर्ण उभ्या पद्धतीमध्ये पाहिजे, ह्या पद्धतीमध्ये. तर ऑप्शन डीच हे आपल्यासाठी करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन डी ला तुम्ही इथे ठेवल्यानंतर ही आकृती पूर्णपणे कम्प्लीट होते. हा जो चॅप्टर आहे, हा जो पार्ट आहे, तुमच्याकडे पेन्सिल असणं फार गरजेचं आहे. पेन्सिल असेल तर तुम्ही पूर्णपणे ह्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता तुमच्या नोटबुक मध्ये. हे पहा, ह्या पद्धतीमध्ये पेन्सिल असणं फार गरजेचं आहे. पहा, तुम्ही असं ड्रॉ करून एक्झॅक्टली तुम्हाला ते आकृती पूर्ण कम्प्लीट करू शकता. तर आता आपण प्रश्न क्रमांक 14 पाहूया. प्रश्न क्रमांक 14, सॉरी, प्रश्न क्रमांक 15 पाहूया. प्रश्न क्रमांक 15 पाहत असताना हे पहा, प्रश्न क्रमांक 15 मध्ये काहीच नाही, फार इझी आहे. यामध्ये काहीच लक्षात तुम्हाला अवघड काहीच नाही याच्यामध्ये. हा जो प्रत्येक ठिकाणी सेमच आकृती आहे. एक छोटासा चौकोन आहे, त्यात मध्ये अजून 4 पार्ट कोणते, 4 चौकोन बनले. तर आता आपण इथं बनवण्याचा प्रयत्न करूया. तुमच्याकडे पेन्सिल असणं फारच गरजेचं आहे, हे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. बरोबर आहे. तर यामध्ये कसं आहे, हा जो चौकोन बनवला मध्ये चौरस मध्ये, आता यामध्ये काय केलं त्यांनी, गुणाकाराचं चिन्ह दिलंय. बरोबर. तर हे पहा, दिलं का आपण पण सेम टू सेम दिसतंय का तुम्हाला. आता ऑप्शन ए मध्ये चला. ऑप्शन ए मध्ये जाता तुम्हाला लगेच लक्षात येईल, इथं पूर्णपणे डार्क कलर वेगळाच पार्ट दिसतो, त्यासाठी ऑप्शन ए आता असणार नाही. ऑप्शन बी कडे जाताच तुम्हाला लगेच लक्षात येईल, इथं बेरीजचं चिन्ह दिसते. हे पहा, हे जो चिन्ह आहे हे बेरीजचं आहे, पण आपल्याला कसं पाहिजे, गुणाकाराचं चिन्ह पाहिजे. तर ऑप्शन बी पण असणार नाही. ऑप्शन सी कडे जातात, आपल्याला किती पार्ट झाले, 1 2 3 4, इथे किती पार्ट केले त्यांनी, 6 पार्ट केले. आपल्याला 6 पार्ट पाहिजेत का, नाही. त्यासाठी ऑप्शन सी पण आता तुमच्यासाठी योग्य नाही. तर ऑप्शन डी कडे जाऊ. ऑप्शन डी हे तुमच्यासाठी करेक्ट आन्सर असणार आहे. त्यासाठी प्रश्न क्रमांक 15 ऑप्शन डी असेल. तर आता आपण प्रश्न क्रमांक 16 कडे जाऊया. तर प्रश्न क्रमांक 16 कडे पाहता तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे 4 पार्ट करायचे. तर आपल्याला विचारलेला पार्ट कोणता आहे, 4 नंबरचा पार्ट आहे. तर यामध्ये पहा, हा 3 नंबरचा आणि 2 नंबरचा पार्ट एक्झॅक्टली करेक्ट आहे, म्हणजे काहीच त्यामध्ये बदल केलेला नाहीये. हा बाण खालच्या दिशेने येतोय. बरोबर. हा वरचा इथला जो बाण आहे त्याच दिशेने खाली पण येतो. तसंच आपल्याला आकृती हा पार्ट मध्ये ऑप्शन ए आणि बी मध्ये तसंच सेम टू सेम करायचं. त्यासाठी हा जो बाण आहे तो आपल्याला हा वरच्या दिशेने गेलेला दिसला पाहिजे. तर ऑप्शन ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये कुठे आहे ते चेक करूया. आपल्याला कुठे पाहिजे, तो हा बाण वरच्या दिशेने जातो ते दिसला पाहिजे. ऑप्शन ए मध्ये इथं दिसतोय का, नाही. त्यासाठी ऑप्शन ए आता आपल्यासाठी इलिमिनेट झालं. ऑप्शन बी कडे चला. ऑप्शन बी कडे जाता तुम्हाला लगेच लक्षात येईल, तिथं हा बाण आहे खालच्या दिशेने जाताना दिसतोय. त्यासाठी हा बी पण ऑप्शन आता डिलीट करायचं, इलिमिनेट करायचं. ऑप्शन सी कडे चला. ऑप्शन सी कडे जातात, हा बाण हा वरच्या दिशेने जाताना दिसतोय, पण आता याकडे लक्षात घ्यायचं, ऑप्शन डी ला पण चेक करायचं. ऑप्शन डी कडे जाताना तुम्ही लक्षात घ्या, ऑप्शन डी कडे आपला जो बाण पाहिजे होता तो वरच्या दिशेने झाला. तर आता तुमच्या हा प्रश्न क्रमांक 16 चा आन्सर काय असणार आहे, सी नाहीतर डी. तर आता आपण तरी पण ह्याचा जो वरचा जो पार्ट आहे, हा जो स्माइल केला जो पार्ट दिसतोय तो सेम आहे का, जसा पाहिजे तसा आपल्याला लागतो तसा आहे का ते चेक करूया. तर आपल्याला कसा पाहिजे, हा वरच्या दिशेने पाहिलेला दिसतो,
तर आपल्याला ऑप्शन इथं पण कसा पाहिजे, या दिशेने पाहिजे. तर ऑप्शन सी आणि डी मध्ये काय फरक आहे ते पाहूया. ऑप्शन सी मध्ये पाहता तुम्हाला लगेच लक्षात येईल, हा जो पार्ट आहे हा खालच्या दिशेने पाहताना दिसतो, पण आपल्याला कसा पाहिजे, वरच्या दिशेने पाहताना दिसला पाहिजे. त्यासाठी ऑप्शन सी असणार नाही, ऑप्शन डी ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 याचा ऑप्शन डी आहे. तर आता पुढील जो पार्ट आहे तो आपण प्रश्न क्रमांक 17 हे तुमच्या प्रॅक्टिससाठी असणार आहे. तर आता आपण पुढला जो पार्ट आहे, पुढला जो 17 नंबरचा पार्ट आहे तुम्ही होमवर्कसाठी आहे. तर आता ते पुढील पार्ट तुम्ही घरी बसून होमवर्क करायचा आणि पुढील लेक्चरमध्ये येताच तुम्ही हा पूर्ण अनालिसिस करू शकता. चला, थँक्यू.